12 जुलै 2026ला एमपीएससी कंबाईन गट क मुख्य परीक्षा पार पडली। त्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात। पेपर 1 हा पूर्ण लँग्वेज पेपर असतो आणि पेपर 2 हा जीएस आणि मॅथ्सचा पेपर असतो। ठीक आहे, तर पेपर 1 लँग्वेजमध्ये बघा मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचे एकूण 50-50 क्वेश्चन विचारतात। इंग्लिश ग्रामरचे एकूण 50 क्वेश्चन विचारले आणि त्या 50 क्वेश्चनचं जर आपण वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला तर एकूण प्रश्न बघा, त्यामध्ये 21 प्रश्न हे वोकॅबचे विचारले होते, वोकॅबचे। त्यानंतर 5 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शन होते, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे त्याला पॅसेज असं म्हणतो, पॅसेजवर प्रश्न होते आणि एकूण 24 प्रश्न हे कोअर ग्रॅमॅटिकल पार्टवर होते। एकूण असे 50 क्वेश्चन एमपीएससी कंबाईन गट क मुख्य परीक्षेला विचारलेले होते। आता बघा 21 आणि 5 म्हणजे 26 म्हणजे 50% पेक्षा जास्त प्रश्न हे आपल्याला वोकॅब या सेक्शनवर विचारताना दिसतात। आता हे कशा प्रकारे केले जातात बघा, तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करायचे आणि त्यातले काही पीवायक्यू हे रिफ्लेक्ट झालेले आहेत, परंतु काही प्रकार हे नवीन आढळलेले दिसतात आपल्याला आणि याला दुसऱ्या प्रकारे कशा प्रकारे तयार केले जातात। तर बघा, एक इंग्लिश न्यूजपेपर हा आपल्याला डेली रीड करायचा असतो, म्हणजे 30 मिनिटे किंवा अर्धा तास आपल्याला रोज इंडियन एक्सप्रेसचा एक रोज एडिटोरियल किंवा आपल्याला एक्सप्लेनर नावाचा एक पेज असतो, त्यामधला एक आर्टिकल रोज वाचायचा आणि त्यामध्ये जे कठीण शब्द असतात त्या कठीण शब्दाचा अर्थ आपल्याला गुगलला शोधून ते आपल्याला जर आपण रोज आपण केलो तर आपली इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिश वोकॅब सुद्धा डेव्हलप होईल आणि कॉम्प्रिहेन्शन सोडवण्याची पद्धत म्हणजे पॅसेजची अंडरस्टँडिंग सुद्धा आपल्याला त्या प्रकारे डेव्हलप होणार। बघा, हे जे पॅसेज विचारतात हे पॅसेज काही सोपे असतात, बरोबर। यूपीएससी लेवलचे प्रश्न सुद्धा येतात। मागच्या ग्रुप बी ला जर आपण पाहिलं, ग्रुप बी मेन्सला जर प्रश्न पाहिले तर पॅसेज हा यूपीएससीचा कॉपी झाला होता, त्यामुळे तशा प्रकारचे कॉम्प्रिहेन्शन सोडवायची जर आपल्याला प्रॅक्टिस झाली तर आपल्याला इझिली आपण 40+ मार्क आपण घेऊ शकतो। ठीक आहे, तर हा पेपरचा आपण ॲनालिसिस पाहण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, पहिला प्रश्न आपल्याला सिनोनिम्स विचारले आहे, सिनोनिम्सच्या जोड्या विचारल्या आहेत। ठीक आहे, आता इथे जोड्या जर पाहिला तर बघा ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे, अशा एकूण आपल्याला 4 पर्याय दिसतात, बरोबर। 4 असे पर्याय आहेत आणि 4 पर्याय जर पाहिले तर याच्यामध्ये एकूण 16 शब्द आहेत। आता या 16 शब्दाचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, ठीक आहे, आता प्रत्येक शब्द आपल्याला काही लक्षात नसतो, ठीक आहे, तर आपल्याला एक प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला, तर एलिमिनेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा पाहूया। बघा, रेअर आणि अबंडंट जर आपण पाहिलो, ही जर जोडी पाहिली, अबंडंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट भरपूर मोठ्या प्रमाणात असणे, म्हणजे त्याला आपण अबंडंट असं म्हणतो। ठीक आहे, आणि रेअर म्हणजे एखादी दुर्मिळ किंवा क्वचितच गोष्ट असते, म्हणजे हे जर आपण पेअर पाहिली तर हे एकमेकाला अँटोनिम्स आहेत, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे, त्याच्यामुळे इथे ऑप्शन बी कट होतो बघा। त्यानंतर ऑप्शन सी जर पाहिला तर इथे स्लाय वर्सेस सायलेंट दिलेला आहे। सायलेंट म्हणजे एकदम साधा भोळा, बरोबर, आणि स्लाय म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लबाड किंवा धूर्त जो व्यक्ती असतो ना त्याला स्लाय असं म्हणतात, त्याच्यामुळे हे सुद्धा एकमेकाला बघा विरुद्धार्थी शब्द आहेत, बरोबर, म्हणून ऑप्शन सी सुद्धा कट होणार। आणि इथे बघा, इथे जर शब्द पाहिला तर इडल आणि बिझी, बरोबर। आता इडल म्हणजे काय असतो, जो आळशी व्यक्ती असतो, आळशी व्यक्तीला इडल असं म्हणतात, आणि बिझी व्यक्ती म्हणजे हे दोन्ही शब्द जर पाहिले तर हे सुद्धा एकमेकाला विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणजे ॲज इट इज बघा आपण डायरेक्टली ऑप्शन करतो, म्हणजे त्याचं ऑप्शन, बरोबर, किंवा हे ए आपलं हे करेक्ट असेल, म्हणजे याचं करेक्ट उत्तर जर पाहिलं तर हे ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर आहे। बघा, डिस्मल किंवा ग्लुमी याचा काय अर्थ असतो, म्हणजे एखादी दुःखी व्यक्ती, दुःखी असणे किंवा उदास असणे आपण त्याला म्हणतो, किंवा याला अजून एक शब्द आहे मिझरेबल नावाचा शब्द येतो बघा, तर मिझरेबल म्हणजे सुद्धा दुःखी किंवा उदास, आणि ग्लुमी म्हणजे सुद्धा दुःखी, उदास किंवा अंधारमय असं त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, त्यानंतर न्यू म्हणजे एखादी साधा भोळा व्यक्ती, ठीक आहे, आणि सिंपल म्हणजे सुद्धा साधा भोळा व्यक्ती, तर याचे हे एकच पेअर हे करेक्ट आहे, त्यामुळे आपलं उत्तर हे ऑप्शन 3 ए ओनली असं असेल। त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला कशाची पेअर आहे, अँटोनिम्सची पेअर विचारली आहे, अँटोनिम्सची। ठीक आहे, याच्या आधीचा प्रश्न होता सिनोनिम्सची आणि हे अँटोनिम्स आहे। आता इथे बघा, इथे सुद्धा आपण जर चांगल्या प्रकारे जर शब्द ॲनालिसिस केले, इथे बघा ही एक जोडी आहे, बरोबर, ज्यामध्ये फॉल्स अँड रॉंग म्हणजे हे एकमेकाला सिनोनिम्स आहेत, लिबर्टी अँड फ्रीडम हे सुद्धा एकमेकाला सिनोनिम्स आहेत, मास्टर अँड ओनर हे सुद्धा एकमेकाला सिनोनिम्स आहेत, म्हणजे 3 ऑप्शन हे आपण इथे कट करतो, उरला फक्त ऑप्शन ए, म्हणजे ऑप्शन ए इथे करेक्ट दिसणार। आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 ए ओनली हे उत्तर आपलं करेक्ट असतात। त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन क्रमांक 3 यामध्ये विचारलं आपल्याला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, आणि 2 स्टेटमेंट दिले आहेत। पहिलं स्टेटमेंट आहे बघा, दीज इव्हेंट्स लेड अप टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ रिपब्लिक। दुसरं स्टेटमेंट आहे, दीज इव्हेंट्स कल्मिनेटेड इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ रिपब्लिक। जर आपण क्वेश्चन पाहिले तर लेड अप आणि कल्मिनेटेड हे एकमेकाला इक्विव्हॅलंट आहेत, एकमेकाला इक्विव्हॅलंट आहे, किंवा याला आपण काय म्हणतो, याला सेम इन मिनिंग सुद्धा आपण असं म्हणतो। ठीक आहे, किंवा याला अजून एक शब्द वापरता येईल रिझल्टेड, बरोबर, किंवा याला अजून एक शब्द वापरता येईल कॉज अँड इफेक्ट, बरोबर आहे। कॉज अँड इफेक्ट म्हणजे काय, दीज इव्हेंट्स लेड अप टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ रिपब्लिक। ठीक आहे, हे कॉज आहे आणि त्याचे हे रिझन आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। त्यानंतर दीज इव्हेंट्स कल्मिनेटेड म्हणजे एकमेकाला समानार्थी आहे, दोन्ही वाक्य
हे एकमेकाला बरोबर आहे, करेक्ट आहे. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 बरोबर, बोथ 1 and 2 आर करेक्ट, हे याचं करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 54, ऑड वर्ड विचारलाय आपल्याला, ऑड मॅन आउट सारखा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा जर तुम्ही जर हे चांगले जर शब्द जर तुम्ही जर अनालाइज केले, ठीक आहे, तर इथे बघा नॅशनल आहे, ओरिजिनल आहे, फोकल आहे, ॲब्डोमिनल आहे. नॅशनल हा जो शब्द आहे तो नेशन या शब्दापासून आलेला आहे, नेशन बरोबर, आणि शेवटी याला एल हा प्रत्यय जोडलेला आहे बरोबर. इथे बघा हे ओरिजिन पासून आहे, ओरिजिन पासून, आणि इथे एल प्रत्यय जोडलेला आहे. हे बघा ॲब्डोमन आहे बरोबर, ॲब्डोमन पासून ॲब्डोमिनल बरोबर आहे, म्हणजे एल हा प्रत्यय जोडलेला आहे. ठीक आहे, आता इथे फोकल जर पाहिला, फोकलचा अर्थ होतो केंद्राशी संबंधित असते. ठीक आहे, आपण बघा सायन्समध्ये लाईट चॅप्टर शिकतो आणि लाईट चॅप्टरचं अप्लिकेशन म्हणजे मिरर आणि लेन्सेस शिकतो. त्याच्यामध्ये आपल्याला मिरर आणि लेन्सेसचं बघा आपल्याला भूमितीय संकल्पना अभ्यास करायचे असतात. आपण फोकस लेंथ असेल बरोबर, फोकल लेंथ, फोकस हे आपण गोष्टी अभ्यास करत असतो. मग इथे बघा हा जो शब्द आहे तो फोकस पासून आलेला आहे, फोकस बरोबर, फोकस पासून फोकल आलेला आहे, म्हणजे ऑड मॅन आउट याचं जर करेक्ट उत्तर पाहण्याचा प्रयत्न केला तर हे ऑप्शन 3 याचा करेक्ट उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन विचारला पाहिजे, चूज द मिसस्पेल्ड वर्ड, मिसस्पेलिंग विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि जर हे वर्ड जर पाहिले बघा इथे ट्रॉन्केलिटी, सिमेट्री, ओकेजनली, प्रिव्हिलेज बरोबर. आता ट्रॉन्केलिटी जर पाहिली तर हे करेक्ट आहे बरोबर, सिमेट्री हे सुद्धा करेक्ट आहे. ओकेजनली जर पाहिले तर बघा डबल एस वापरलेला आहे, तर ओकेजनलीचं इथे बघा डबल एस नसतो, एक सिंगल एस असतो. आणि प्रिव्हिलेज सुद्धा हे सुद्धा करेक्ट आहे. हे सुद्धा सगळे ॲज इट इज QIQ विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि हे शब्द दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा किंवा न्यूजपेपरमध्ये, इंग्लिश न्यूजपेपर सुद्धा हे दररोज हे शब्द येत असतात. त्यामुळे बरोबर इंग्लिश न्यूजपेपर हा वाचला पाहिजे आपण. ठीक आहे, आणि तो पेपर वाचून आपल्याला वोकॅब सुद्धा डेव्हलप होतील आणि कॉम्प्रिहेन्शन सुद्धा आपलं डेव्हलप होतील. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल तर हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 1 याचं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 56, यामध्ये विचारलाय आपल्याला कॉम्प्लेक्स, सिंपल, कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि कंपाऊंड बरोबर. टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये आपण बघा सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे आपल्याला जर अभ्यास झालेला असेल तर हे प्रश्न आपल्याला सोपे असतात. ठीक आहे, इथे बघा वी डू नथिंग इन द वेस्टलँड. दुसरा प्रश्न आहे द बुगेनविला लुक्स नाईस, शी फेल्ड ऑल हर मनी टू अॅन ऑर्फनेज. आणि डी आहे ऑल वुमन आर सिम्पली द लव्हिंग सिस्टर्स ड्युरिंग द इलेक्शन्स. आता इथे कुठल्याही प्रकारचा कंजंक्शनचा वापर केलेला नाही. ठीक आहे, इथे जर आपण जर हे जर स्टेटमेंट जर ऑब्झर्व केले तर इथे बघा आपल्याला फक्त मेन वर्ब दिसतो, म्हणजे इथे टू हा मेन वर्ब आहे. ठीक आहे, इथे लुक्स हा मेन वर्ब आहे, क्लिअर. त्यानंतर हा इथे लेफ्ट हा मेन वर्ब आहे बरोबर आहे, म्हणजे फक्त इथे मेन वर्ब वापरला दिसतो, कुठल्याही प्रकारचा कंजंक्शन नाही. म्हणजे याचं डायरेक्ट उत्तर हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे सिंपल सेंटेन्स आहेत बरोबर. आणि इथे लक्षात ठेवा जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात बरोबर, सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेले वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे असतात बरोबर, ऑल्दो, इफ अशासारखे. त्यानंतर आपण जर पाहिलो तर कोऑर्डिनेटेड कंजंक्शनने जोडलेले वाक्य हे कंपाऊंड सेंटेन्सचे असतात. उदाहरणामध्ये फॅन बॉयज हे आपण ट्रिक सांगत असतो बघा बॅचमध्ये, फॅन बॉयज बरोबर, हे ट्रिक असते कंजंक्शनची. ठीक आहे, त्यानंतर कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स जर पाहिले तर एक सब ऑर्डिनेट कंजंक्शन असतो आणि एक कोऑर्डिनेट कंजंक्शन असतो, त्याला आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंजंक्शन नाही, याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन 2 असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये काय विचारलंय सिंपल आपल्याला दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ बरोबर, क्लॉज विचारला आहे, कोणत्या क्लॉजचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये सुद्धा आपण क्लासमध्ये सुद्धा अशा प्रकारचे एक्झाम्पल घेत असतो. ॲज इट इज हा प्रश्न आपल्या नोट्समध्ये आहे बघा, अशा प्रकारचा प्रश्न हा नोट्समध्ये मी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न मी शेअर केलेले होते. ठीक आहे, इथे बघा आता आय बिलीव्ह दॅट ओनली सेल्फलेस पीपल कॅन डू जस्टिस टू ह्युमन बिंग. त्यानंतर दे डिक्लेअर्ड दॅट henceforth there will be no elections in the oligarchic India. The police said, पुन्हा इथे दॅट आहे बरोबर. इथे बघा व्हॉट ही सेड, इथे पुन्हा दॅट येतो बरोबर आहे, म्हणून दॅट हा जर कंजंक्शन असेल बरोबर, दॅट हा कंजंक्शन असेल तर इथे सुद्धा बघा हे नाउन क्लॉजचे उदाहरण आहेत, नाउन क्लॉजचे बरोबर. तर हे याचं उत्तर करेक्ट ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर 58 क्वेश्चन जर पाहिला, 58 क्वेश्चन हा वन ऑफ द इझिएस्ट प्रश्न होता बरोबर. अ नाउन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ रिकाम्या जागा ॲज इट्स हेड. म्हणजे नाउन फ्रेजमध्ये हेडला काय असतो असा प्रश्न आहे. मग हेडला नाउन फ्रेज असेल तर हेडला नाउन असतो. ठीक आहे, मग इथे याचा करेक्ट उत्तर काय ऑप्शन 4 याचा करेक्ट उत्तर. पुढचा क्वेश्चन, त्यामध्ये विचारलं आपल्याला उमेश सेड टू हिज फादर. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय नीड मोर मनी. द अंडरलाईन क्लॉज इन दिस सेंटेन्स इज रिकाम्या जागा बरोबर. हा जो क्लॉज आहे याला काय म्हणतात असा प्रश्न आहे बरोबर. आता हा जर प्रश्न पाहिला तर हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आहे बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आपल्याला दिसतो. ठीक आहे, आता इथे बघा उमेश जो आहे, उमेश त्याला आपण स्पीकर असं म्हणतो, हा बोलणारा व्यक्ती आहे, स्पीकर आहे. इथे सेड टू दिलेला आहे, त्याला रिपोर्टेड वर्ब असं म्हणतात.
रिपोर्टेड वर्ब असं आपण म्हणतो. आणि फादर म्हणजे काय, हा लिस्नर आहे, लिस्नर, आणि त्याला कॉमा दिला जातो आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये रिपोर्टेड स्पीच असतो. रिपोर्टेड स्पीच आपल्याला असतो. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल तर ऑप्शन 4 रिपोर्टेड स्पीच त्याचं उत्तर आहे. रिपोर्टिंग वर्ब नाही, डायरेक्ट स्पीच नाही आणि डायरेक्ट नॅरेशन नाही, याचा ऑप्शन 4 हे करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड्स इज ऑर नॉट युज्ड. बरोबर, ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी खालीलपैकी कोणते वर्ड्सचा वापर केला जात नाही असा प्रश्न आहे. मग बघा इथे एन दिला आहे, फर्दर मोर, जनरली, इन ऍडिशन. बरोबर, आता जर हे जर ऑब्झर्व केलं एन असेल, बरोबर, एखादी ऍडिशनल इन्फॉर्मेशन वाचण्यासाठी एन वापरतात, फर्दर मोर सुद्धा वापरतात आणि इन ऍडिशन सुद्धा वापरतात. अजून काय वापरतात तर अजून एक शब्द आहे बघा, मोर ओव्हर. मोर ओव्हर हा सुद्धा शब्द वापरला जातो. मग काय वापरला जात नाही असा विचारला आपल्याला, म्हणून याचं करेक्ट आन्सर हे आपलं जनरली म्हणजे ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 61 विचारला आपल्याला. सिंपल काय विचारलं बघा, द मॉडल अंडरलाईन इन द सेंटेन्स अबोव एक्सप्रेस. ठीक आहे, मॉडल विचारलाय. मॉडल हे काय एक्सप्रेस करतो, मग आपण बॅचमध्ये सुद्धा शिकवलेलं आहे, ॲज इट इज आपल्या ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे. टू जो मॉडल ऑब्झर्व्हेट असतो ते मॉरल ऑब्लिगेशन दर्शवतात. म्हणजे याचा डायरेक्ट आणि सोपा प्रश्न होता हा सुद्धा. ठीक आहे, म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 ए ओनली हे याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा जर प्रश्न पाहिला 62, आयडेंटिफाय द कॅटेगरीज ऑफ द वर्ब अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. यामध्ये ऍक्शन वर्ब आणि लिंकिंग वर्ब विचारलेले आहेत. आता जर ह्या प्रकारचे जर स्टेटमेंट पाहिलं बघा, आय फील सम पेन फ्रॉम द इंजुरी. बरोबर, फील काय असतं, फील हे ऍक्शन आहे. बरोबर, फील हे ऍक्शन आहे. इथे हा ऍक्शन वर्ब आहे, हा ऍक्शन वर्ब आहे. त्यानंतर द कम्फर्टर फील्स सॉफ्ट. बरोबर आहे, द कम्फर्टर फील्स सॉफ्ट. कम्फर्टर आणि फील यामध्ये बघा हे लिंक करणारा वर्ब दिसतो आपल्याला, म्हणून फील्स हा लिंकिंग वर्ब आहे. त्यानंतर वी टेस्ट द फाईन वाईन्स. ठीक आहे, मग हे टेस्ट काय, हे ऍक्शन आहे, ऍक्शन. टेस्ट हे ऍक्शन आहे म्हणून हे ऍक्शन वर्ब आहे. त्यानंतर द वाईन टेस्ट फाईन्स, वाईन मध्ये आणि फाईन मध्ये, ठीक आहे, यामध्ये लिंकिंग करण्याचं काम हे टेस्टचं आहे. बरोबर, म्हणून पहिलं ऍक्शन आहे. त्यानंतर दुसरा जर पाहिलं, दुसरा जो वर्ब आहे तो फील्स हा लिंकिंग वर्ब आहे. बरोबर आहे, म्हणजे ऍक्शन, लिंकिंग, ऍक्शन आणि लिंकिंग, म्हणजे ऑप्शन पहिला हा याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला, पुढचा क्वेश्चन दिला बघा, एकदम चिल्लर आणि सोपा सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा प्रश्न आहे. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा प्रश्न जर पाहिले, द पब्लिक आर टायर्ड ऑफ डिमॉन्स्ट्रेशन. त्यानंतर दुसरं आहे, द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. पब्लिक आर म्हणजे काय, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट काय असतो, जर सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा काय असतो, वर्ब सुद्धा सिंग्युलर असतो. जर सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल असतो. मग इथे पब्लिक जर पाहिलं तर कलेक्टिव्ह नाउन आहे, प्लुरल आहे. ठीक आहे, आणि आर सुद्धा काय प्लुरल वर्ब आहे. कमिटी हे कलेक्टिव्ह नाउन आहे आणि हॅव सुद्धा प्लुरल आहे. म्हणजे दोन्ही वाक्य जर पाहिले आपण, दोन्ही वाक्य काय तर ग्रॅमॅटिकल कॉन्कर्डचे आहेत का, नो. बरोबर, नोशनल कॉन्कर्डचे आहेत का, यालाच काय म्हणतात, यालाच सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट म्हणतात. याला अजून एक शब्द वापरतात, सिंटॅक्स हा सुद्धा शब्द वापरला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन बीच आहे. प्रॉक्झिमिटी कॉन्कर्ड नाही, सब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट कॉन्कर्ड नाही, म्हणजे फक्त बी याचा करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन जर पाहिला तर ऑप्शन 3 याचा करेक्ट असेल बघा, ऑप्शन 3 हे करेक्ट आहे 63चं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन विचारला आपल्याला, चूज अँड ऑप्शन्स कंटेनिंग द वर्ब्स विथ देअर करेक्ट टाइप्स विचारलाय. म्हणजे वर्बचे टाइप विचारले बघा. जर मेन वर्ब जर पाहिले, मेन वर्बचे तर मेन वर्बचे एकूण 2 टाइप पडतात. एक असतो वीक वर्ब, बरोबर, आणि एक असतो स्ट्रॉंग वर्ब. क्लिअर, वीक वर्बला आपण इरेग्युलर वर्ब म्हणतो, इरेग्युलर वर्ब, आणि स्ट्रॉंग वर्बला रेग्युलर वर्ब म्हणतात, रेग्युलर वर्ब. हे याचे प्रकार पडतात. ठीक आहे, आता जर आपल्याला हे जर वर्ब जर पाहिले तर सीट आणि सॅट हे वीक वर्ब. बरोबर, वीक वर्ब आहे का, तर हा वीक वर्ब नाही, हा स्ट्रॉंग वर्ब आहे. स्ट्रॉंग वर्ब हा स्ट्रॉंग वर्ब आहे. ठीक आहे, त्यामुळे ए येणार नाही, ए चुकीचा आहे. ठीक आहे, ए चुकीचा आहे यामध्ये. दुसरा जर पाहिला फील आणि फेल्ट हा वीक वर्ब आहे का, बरोबर, तर हा येस हा वीक वर्ब आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जर पाहिलं, सी जो आहे, सी फ्ली आणि फ्लीट हा स्ट्रॉंग नाही, हा वीक वर्ब आहे. वीक वर्ब हा वीक वर्ब आहे, त्यामुळे सी सुद्धा येणार नाही. बी करेक्ट आहे. बरोबर, बी करेक्ट आहे. सी येणार नाही आणि ए येणार नाही, म्हणजे हा ऑप्शन कट होतो आणि हा ऑप्शन कट होतो. डी फक्त पाहायचा आपला, पोस्ट आणि पोस्टेड हा वीक वर्ब आहे. येस हा सुद्धा वीक वर्ब आहे, म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन डी याचा करेक्ट आहे. म्हणजे फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 2 यामध्ये करेक्ट दिसते. बाकीचे जे आहेत, बरोबर, सीट आणि सॅट हा स्ट्रॉंग वर्ब आहे. क्लिअर, आणि त्यानंतर फ्ली आणि फ्लीट हा वीक वर्ब आहे, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन विचारला आपल्याला, चूज द करेक्ट प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड नाउन बद्दल प्रश्न आहे. ठीक आहे, प्लुरल विचारलाय कंपाऊंड नाउनचं. माहिती बघा, पासर बायज, कमांडर इन चीफ्स,
ब्रदर्स इन लॉ, सन्स इन लॉज, बरोबर, सन्स इन लॉ, मग इथे पासर बाय, इथे एस नाही लागत, बरोबर, त्यामुळे ए हा चुकीचा आहे. कमांडर इन चीफ, इथे एस नाही लागत, इथे एस लागतो, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ब्रदर्स इन लॉ हे करेक्ट आहे आणि सन्स इन लॉ हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे याचा करेक्ट उत्तर काय असेल, ओनली CND, म्हणजे पहिलं हे पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन जर पाहिले, पुढचे क्वेश्चन 66 to 70 हे सगळे कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न आहे आणि कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न आपण ह्या लेक्चरमध्ये सोडवून घेणार नाही आहोत. तर एक आपण स्पेशल एक लेक्चर घेऊन येऊ जे कॉम्प्रिहेन्शन आतापर्यंत कंबाईनच्या 5 वर्षामध्ये जे कॉम्प्रिहेन्शन आले, बरोबर, जे UPSCला जे पूर्ण ट्रिक वापरून कॉम्प्रिहेन्शन सोडवतात त्या प्रकारच्या ट्रिक मी तुम्हाला सांगण्याचा एक पूर्ण व्हिडिओ घेऊन येतो की कॉम्प्रिहेन्शन कशा प्रकारे सोडलं पाहिजे. इथे याचं मी उत्तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे. बरं, इथे एक प्रश्न आहे 68चा. ठीक आहे, 68 मध्ये सिंपल आपल्याला वोकॅब सारखेच प्रश्न आहेत. ठीक आहे, वोकॅब सेक्शन मध्ये मोडणारा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा, ब्रायबरी म्हणजे काय, लाच घेणे, लाच. ठीक आहे, लाच. आता ब्रायबरी म्हणजे काय असतं बघा, इथे थिंग्स गिव्ह अप फॉर अ कॉज नाही, हार्डवर्क नाही, इलिगल प्रॅक्टिस ऑफ डिमांडिंग मनी फॉर फेवर्स नो, डिससॅटिस्फॅक्शन विथ कंडिशन नो, बरोबर आहे. म्हणजे गिव्हिंग मनी टू गेट अनलॉफुल फेवर, अनलॉफुल बेकायदेशीर काहीतरी फेवर करण्यासाठी आपल्याला पैसे देतो, त्याला भ्रष्टाचार म्हणतात, ज्याला लाच म्हणतात. म्हणून एचं काय असेल, एचं 5वं असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा एचं 5वं, पगडी रॅकेट काय असतो, पगडी रॅकेट म्हणजे इथं सिंपल लक्षात घ्या, इलिगल प्रॅक्टिस ऑफ डिमांडिंग मनी फॉर फेवर्स याचं करेक्ट असेल. ठीक आहे, त्यानंतर डिसकंटेंट जर पाहिलं तर डिसकंटेंट म्हणजे काय असतो, डिससॅटिस्फॅक्शन विथ कंडिशन, बरोबर, हे याचं करेक्ट पेअर आहे. त्यानंतर एफर्ट म्हणजे हार्डवर्क निडेड टू अचीव समथिंग आणि सॅक्रिफाईस म्हणजे थिंग्स गिव्हन अप फॉर अ कॉज, बरोबर. म्हणून याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 1, बरोबर, ही जोडी याची करेक्ट आहे. ही जोडी याची करेक्ट आहे. खूप जास्त काही कठीण नाही, त्यासाठी कुठल्याही प्रकारचं पॅसेजचं रिडिंग गरजेचं नाहीये. आपल्याला फक्त हे शब्द समजले पाहिजे. म्हणून इंग्लिश न्यूजपेपर हे वाचा, त्यामध्ये वोकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन तुमचे हे क्लिअर होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन जर पाहिला, ठीक आहे, ग्रामरचा जर प्रश्न पाहिला, इथे बघा 71 क्वेश्चन विचारला, वेन बट अँड फॉर कनेक्टेड क्लॉजेस दे आर प्रिसिडेड बाय, बरोबर. बट आणि फॉर हे कोणत्या क्लॉज मध्ये वापरतात असा प्रश्न आहे. सिंपल बघा, बट अँड फॉर त्याच्या आधी काय वापरतात असा प्रश्न आहे. सॉरी, बट अँड फॉरच्या आधी काय वापरतात असा प्रश्न आहे. मग बट अँड फॉरच्या आधी हे कॉमा वापरत असतो आपण, कॉमा, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, याचं करेक्ट ऑप्शन हे 4 याचा करेक्ट उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला तर पुढचा क्वेश्चन आहे थ्रू अँड थ्रू मीन्स, बरोबर. थ्रू अँड थ्रू इडियम विचारले आपल्याला. थ्रू अँड थ्रू मीन्स म्हणजे काय होते, एखादी गोष्ट कम्प्लीट होणे, कम्प्लिटली, बरोबर, किंवा एंटायरली, बरोबर. मग याचं करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन 1 याचं करेक्ट आहे, बरोबर. पार्शियली नाही, अ लिटल बिट नाही, टोटल लॉस नाही, म्हणजे एंटायरली याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, टू बी हार्डअपचा काय अर्थ असतो, बरोबर. एखाद्याकडे बघा पैसे पूर्णपणे संपून झाले, ठीक आहे, म्हणजे टू बी शॉर्ट ऑफ मनी हे याचं करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन 4. ठीक आहे, सोपे प्रश्न आहे ते. त्यानंतर बघा, कम अप टू इम्प्लाइजचा अर्थ काय असतो, बरोबर. टू बी व्हेरी नियर नाही, टू अप्रोच टू नाही, टू बी इक्वल, बरोबर, हे कन्सिडरेबल आहे. टू ट्राय टू जॉईन हँड्स नाही, म्हणजे फक्त याचं सी हे करेक्ट असेल, म्हणजे ऑप्शन 3 याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, 74. त्यानंतर 75 जर पाहिला, 75 बघा इथे काय म्हटलंय, सिंपल आपल्याला, गेट अ मंकी ऑफ युअर बॅक, बरोबर. म्हणजे याचं हे जे इडियम आहे याचा काय अर्थ असतो, एखाद्या जबाबदारीतून मुक्त होणे, बरोबर. म्हणजेच काय, गेट अ मंकी ऑफ युअर बॅक असा त्याचा अर्थ होतो. आता ऑप्शन जर पाहिले, शी गॉट अ मंकी ऑफ हर बॅक आफ्टर इटिंग टू मच केक नाही, बरोबर. द न्यू पॉलिसी विल गेट अ मंकी ऑफ युअर बॅक फॉर एम्प्लॉई नाही, याचा सुद्धा अर्थ होत नाही, म्हणजे वजन हे पुन्हा वाढेल ना. ही ट्राय टू गेट अ मंकी ऑफ हिज बॅक गोइंग टू द जिम बट इट वॉज क्लोज, याचा काही अर्थ जुळत नाही. मग सिंपल एकच ऑप्शन उरला, क्विटिंग हिज टॉक्सिक जॉब वॉज अ ह्यूज रिलीफ लाईक गेटिंग अ मंकी ऑफ हिज बॅक, बरोबर. हे याचं करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन 4 किंवा पर्याय 4 हे याचं करेक्ट आहे इडियमचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 76. यामध्ये बघा, आता हे जर कॉलम जर पाहिले आपण, बरोबर, कॉलमचं जोडायला असा प्रश्न आहे. सिंपल बघा, इथे एकच शब्द पाहायचा आपल्याला. ठीक आहे, आता हे PYQ आहे, हा जो शब्द आहे, बरोबर, आणि हा जो शब्द आहे ॲज इट इज PYQ विचारलेला आहे. ठीक आहे, युबिक्विटसचा अर्थ होतो युनिव्हर्सल, म्हणजे एखादी गोष्ट सार्वत्रिक असते, एखादी गोष्ट सर्वव्यापी असते, बरोबर, याचा हा अर्थ होतो, बरोबर. आणि 2चं C असेल, बरोबर, आणि 2चं C इथे आहे का, 2चं C इथे नाही, 2चं C इथे नाही, बरोबर, 2चं C इथे नाही, बरोबर. 2चं C फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे फक्त एका पेअरवरून आपल्याला एलिमिनेशन टेक्निकने आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला विचारलं आहे. द ऍक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन पास्ट टाइम
बरोबर आहे. म्हणजे पास्ट टाइम म्हणजे आपण भूतकाळामध्ये डोकावून पाहणे याचा काय अर्थ होतो असा प्रश्न विचारलाय. रिकॅपिट्युलेशन होतो का? नाही. रिट्रोस्पेक्शन याचं आपलं उत्तर असेल. इंट्रोस्पेक्शन नाही. बरोबर. आणि मेमोरायझेशन म्हणजे काय? तर ते आपण आठवण करतो बघा, मेमोरायझेशन पाठांतर करणे. बरोबर. तर हे गोष्ट इथे होत नाही. म्हणजे फक्त यामध्ये बी हे करेक्ट आहे. रिट्रोस्पेक्शन म्हणजे बी जर म्हटलं तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पॉइंट आउट द बेस इन द वर्ड अनफ्रेंडलीनेस याचा बेस फॉर्म विचारला आहे. ठीक आहे. आता बघा अनफ्रेंडलीनेस हे जर पाहिलो तर इथे नेस जो दिसतो हा प्रत्यय जोडलेला आहे. हा प्रत्यय इथे जोडलेला आहे. बरोबर. आणि इथे बघा हा जो आय आहे इथला बघा इथे अनफ्रेंड होतो का? अनफ्रेंड नाही. बरोबर. अनफ्रेंडली इथे वायचा बघा, त्याला जर प्रत्यय जोडायचा असेल तर वायचा इथे आय होतो आहे. बरोबर आहे. मग याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन 2 आहे. बरोबर. फ्रेंड नाही, फ्रेंडली नाही. बरोबर आहे. मग करेक्ट उत्तर काय? ऑप्शन 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड कॉल ॲट. कॉल ॲट म्हणजे हे प्लेसशी संबंध असते, कुठल्या तरी प्लेसची, कुठल्या तरी ठिकाणाशी संबंधित आहे. कॉल ॲट म्हणजे प्लेसशी संबंधित आहे. जर आपण जर इथे बघा, टू कॉल समवन नाही, टू बी कॉल्ड बाय समवन नाही, टू विजिट समबडीज हाऊस. बरोबर. प्लेसशी संबंधित आहे, प्लेसशी संबंधित. ऑल ऑफ द अबोव का? नाही. म्हणजे फक्त आपलं काय ऑप्शन 3 आपलं इथे करेक्ट उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन विचारला, सिलेक्ट द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड बॉइस्टरस. बॉइस्टरसचा अर्थ होतो नॉइझी. बरोबर. नॉइझी किंवा खूप जास्त गोंगाट करणारा. बरोबर आहे. बॉइस्टरस असा त्याचा अर्थ होतो. रिक्वेस्ट का? नाही. गोंधळ घालणे. क्विट म्हणजे शांतता. क्विट. बरोबर. क्वाईट म्हणतो, क्वाईट म्हणतो ना आपण. क्विट काईट म्हणजे शांत राहा. बरोबर. शांतता. मग विचारला आहे अपोजिट आपला. बरोबर. अनरोरियस नाही, नन ऑफ द अबोव सुद्धा नाही. म्हणजे याचं आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 क्वाईट. बरोबर. हे लक्षात ठेवायचं. क्विट शब्द हा वेगळा आहे. बरं. क्विट शब्द हा वेगळा आहे. क्विट जर शब्द पाहिला, बरोबर, क्विट शब्द हा वेगळा आहे. क्विट म्हणजे एखादी गोष्ट सोडणे. ठीक आहे. ते हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, वी विल कंटिन्यू टू फाईट फॉर ॲज लॉंग ॲज इट टेक्स. इन दिस सेंटेन्स फाईट मोस्ट नियरली मीन्स. फाईटचा अर्थ काय होतो? बघा, सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. बरोबर. आणि त्यांचं काय निर्धार काय आहे? जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील. बरोबर. असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो. ठीक आहे. मग इथे हाईट होतो का? हाईट नाही. स्ट्रगल फॉर अ कॉज. बरोबर आहे. स्ट्रगल करणे, संघर्ष करणे. मग याचं उत्तर आहे सरेंडर आहे का? नाही. कम्प्लीट इन अ गेम आहे का? नाही. फक्त बी याचं करेक्ट आहे. म्हणजे बी करेक्ट म्हणजे ऑप्शन 3 याचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द प्रॉपर सफिक्स टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुल. चिल्लर प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. बरोबर. यासाठी कुठल्याही प्रकारचं ग्रामरचं आपल्याला काय म्हणतो आपण त्याला तर अभ्यास नको. हर चाइल्ड रिकाम्या जागा, एन्थुझियाझम वॉज कंटॅजियस लिफ्टिंग एव्हरीवन्स मूड. बरोबर आहे. मग चाइल्डच्या पुढे काय? चाइल्डला येतो का? नाही. चाइल्डिश येतो का? नाही. बरोबर. बालिशपणा नाही येत. बरोबर. चाइल्ड माइंड येतो का? नाही. फक्त चाइल्डहुड म्हणजे बालपण. बरोबर आहे. मग याचा ऑप्शन काय? ऑप्शन 4 याचा करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, चूज द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्लेसेस द फ्रेज ॲग्री विथ. बरोबर आहे. एखाद्याशी सहमत असते. बरोबर आहे. याच्याशी काय आहे बघा, आय ॲग्री विथ युअर टर्म्स. बरोबर. म्हणजे ॲलो आहे का? नाही. बरोबर. एक्सेप्ट आहे का? बरोबर. एक्सेप्ट नाही बघा, इथे एक्सेप्ट आहे. एक्सेप्ट म्हणजे अपवाद असतो. अपवाद. बरोबर आहे. अपवाद हे सुद्धा चुकीचं आहे. अप्रुव्हल असते का? नाही. फक्त काय असतो? एक्सेप्ट असते. एक्सेप्ट. बरोबर आहे. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. स्वीकारणे म्हणजे ॲग्री होणे, सहमती होणे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला इथे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे विचारलं आपल्याला काय, पॉइंट आउट द करेक्ट स्टेटमेंट विचारले आपल्याला. बरोबर. आणि इथे जर पाहिलो, अ पर्सन हू राईट्स प्ले इज अ प्ले राईट. करेक्ट आहे. बरोबर. जो नाटक लिहितो त्याला नाटककार म्हणतात. बरोबर. नाटक लिहितो त्याला नाटककार असं म्हणतात. ठीक आहे. पहिला क्वेश्चन बरोबर, पहिला स्टेटमेंट बरोबर आहे. असायलम इज अ प्लेस वेअर मेंटली इल अँड मॅड पर्सन्स आर केप्ट. असायलम्स म्हणजे काय असतो? असायलम्स म्हणजे जर आपण पाहिलं, असायलम म्हणजे ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती आश्रयास जातो. उदाहरणामध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयास आलेल्या आहेत. बरोबर आहे. तिथे मोठ्या प्रमाणात बंड झाल्यामुळे भारताच्या आश्रयास शेख हसीना आहे. म्हणजे असायलम मध्ये त्याला पॉलिटिकल असायलम असं म्हणतात. म्हणून दुसरं सुद्धा करेक्ट आहे. अ हर्मिट इज अ पर्सन हू लिव्स इन अ नेचर आफ्टर डिस्कार्डिंग सोसायटी फॉर सम रिलिजियस रिझन्स. हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर डी आहे, अ प्लेस वेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड अँड एनकरेज टू ब्रीड इज अ सँक्च्युरी. बरोबर. हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे याचं ऑप्शन जर पाहिला तर 4ही याचे करेक्ट आहे. म्हणजे पहिलं बरोबर, पर्याय क्रमांक पहिला हा करेक्ट असेल. त्यानंतर 85 जर प्रश्न पाहिला, इथे बघा, चूज फ्रॉम द फॉलोइंग अँड ऑप्शन
विथ द करेक्ट सिनोनिम्स विचारला आपल्याला, सिनोनिम्स विचारलेला आहे. ठीक आहे, सिनोनिम्स विचारलेला आहे. आता बघा हे जर शब्द जर पुन्हा पाहिले, वोकॅब हा सुरुवातीचाच पॅटर्न आहे. असा प्रकारचा पॅटर्न हा ग्रुप बी 2025 ला इंट्रोड्यूस केला होता. याच्यामध्ये आता खूप जास्त प्रश्न आहेत. ठीक आहे, इंट्रोड्यूस झाला होता ग्रुप बी 2025 ला प्रश्न हा इंट्रोड्यूस अशा प्रकारचे पॅटर्नचे प्रश्न इंट्रोड्यूस झालेले होते. ठीक आहे, मग आता याचा जर आन्सर पाहण्याचा प्रयत्न केला, अजून बघा वल्गर, कोर्स, स्टेराईल, बॅरन. बरोबर आहे, हे काय आहे, सिनोनिम्स आहेत बघा. हे जोडी करेक्ट आहे. स्टेराईल असणे आणि बॅरन असणे म्हणजे काय, नापीक, नापीक. बरोबर, स्टेराईल हे दोघांचा अर्थ सारखा होतो. बल्गार, कोर्स हे दोघांचा अर्थ सारखा होतो. स्टॅटिक, मुव्हिंग. बरोबर आहे, हे काय, स्टॅटिक असणे, मुव्हिंग असणे हे विरुद्धार्थी शब्द आहे. बरोबर, झील आणि पॅशन विरुद्धार्थी आहे, अँटोनिम्स आहे. बरोबर, त्यानंतर बघा टेम आणि मॉडरेट हे सुद्धा विरुद्धार्थी आहे, अँटोनिम्स आहे. बरोबर आहे, म्हणून आपल्याला सिंपल बघा इथे एलिमिनेट करून सगळे शब्द आपल्याला माहीत जरी नसतील तरी पण आपण त्या शब्दांच्या जवळ अर्थ असलेला शब्द जर माहीत असेल तर आपण त्याचं एलिमिनेशन करून आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. तरी पण PYQ पाहणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच इंग्लिशचे न्यूजपेपर, बरोबर आहे, जे अर्धा तास रोज वाचणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन ए म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, टू शो द व्हाईट फिगर इम्प्लाइज, याचा अर्थ काय असतो, टू शो द व्हाईट फिगर. इडियम विचारलेला आपल्याला. ठीक आहे, मग टू शो द व्हाईट फिगर म्हणजे काय, तर एखाद्याची दुसरी बाजू आपल्याला माहित पडणे. बरोबर आहे, मग काय, टू डिसीव्ह समवन आहे का, टू ऍक्ट लाईक अ कॉवर्ड आहे का, नाही. टू बिहेव लाईक अ ब्रेव आहे का, टू गॉसिप अबाउट समवन आहे का, गॉसिप करणे आहे का, नाही. बरोबर, बिहेव लाईक अ ब्रेव शूरवीरासारखं वागणं सुद्धा नाही, डिसीव्ह नाही. बरोबर आहे, म्हणून फक्त बी याचं करेक्ट आहे. टू ऍक्ट लाईक अ कॉवर्ड, भित्र्यासारखं वागणे, दुसरी बाजू त्याची माहित होणे, म्हणून याचं बी हे करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शन 2 माझं हे करेक्ट सूत्र. ठीक आहे, पुढचा प्रश्न, द होल फॅमिली इज इन द सूप नाउ डेज. बरोबर आहे, आता बघा इन द सूप म्हणजे काय, इन द डिफिकल्ट सिच्युएशन. बरोबर, इन द डिफिकल्ट सिच्युएशन याचा अर्थ होतो. बरोबर, मग सिंपल, इन हॅपीनेस येतो का, नाही येत. इन डिफिकल्टी येस, इन फेस्टिवल नाही, इन सेलिब्रेशन नाही. फक्त बी हे करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन जर पाहिला, इट ट्रेस द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू हॅव कांगारूज इन द टॅप पॅडोक. टू हॅव कांगारूज इन द टॅप पॅडोक असं हे इडियम आहे. इथे जर पाहिलं बघा तर ऑप्शन जर पाहिले, बरोबर, तर एखादी बघा किंचाळलेला जो व्यक्ती असतो ना, बरोबर, किंचाळलेला, त्याला आपण म्हणतो टू हॅव कांगारूज इन द टॉप पॅडोक. टू बी मॅड आर इसेंट्रिक. बरोबर, इसेंट्रिक हे सुद्धा करेक्ट आहे याबद्दल. ठीक आहे, टू बी आफ्टर समवन नाही जमणार. टू टेक रिव्हेंज हे सुद्धा इनकरेक्ट आहे. टू बी फ्युरियस नाही. बरोबर आहे, टू बी फ्युरियस सुद्धा नाही. म्हणून हे इसेंट्रिक जो आहे, इसेंट्रिक हे याच्याशी एकदम करेक्ट आपल्याला काय अर्थ दिसतो आपल्याला, म्हणून ऑप्शन ए याचा करेक्ट आहे. म्हणून आपलं पर्याय कोणतं, पर्याय क्रमांक पहिला हे करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर बघा 89 जर क्वेश्चन पाहिला, 89 सिंपल, यामध्ये सुद्धा कशा प्रकारचा प्रश्न विचारलाय बघा. चूज द सेंटेन्सेस वेअर द फ्रेज गिव्ह ओव्हर इज मिनिंगफुल यूज. गिव्ह ओव्हरचा, बरोबर आहे, अर्थपूर्ण उपयोग कोणत्या वाक्यामध्ये झालाय अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा गिव्ह ओव्हर करणे म्हणजे काय, गिव्ह ओव्हर करणे म्हणजे काय, एखादी गोष्ट सोडून देणे. बरोबर आहे, मग काय बघा, गिव्ह ओव्हर, क्रिस यू आर हर्टिंग मी. बरोबर, एखादी गोष्ट स्टॉप करणे, सोडून देणे. बरोबर आहे, स्टॉप करण्याचा अर्थ होतो. ठीक आहे, मग या वाक्यामध्ये करेक्ट वापर झालाय. त्यानंतर द फ्लॉवर्स विल गिव्ह ओव्हर ब्युटिफुल कलर्स इन द गार्डन, नाही, याच्यामध्ये कुठलाही आपल्याला सेन्स डेव्हलप होताना दिसत नाही. त्यानंतर तिसरा जर पाहिला, गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग. बरोबर, गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग हे सुद्धा आपल्याला करेक्ट दिसते. बरोबर, त्यानंतर बघा, त्यानंतर जर आपण पाहिले तर शी विल गिव्ह ओव्हर द पार्टी टू नाईट, नाही, हे आपल्याला करेक्ट यूज होताना दिसत नाही. म्हणजे फक्त ए आणि सी याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे याचं. ठीक आहे, त्यानंतर आयडेंटिफाय द सेंटेन्सेस वेअर द फ्रेज इन द हीट ऑफ द मोमेंट. बरोबर आहे, इन द हीट ऑफ द मोमेंट म्हणजे गडबडमध्ये काहीतरी असं आपण करून बसतो. बरोबर आहे, म्हणजे उदाहरणामध्ये बघा मध्ये काहीतरी चुका करून बसतो. म्हणजे एखाद्या म्हणजे भांडण चालू असेल आणि भांडणामध्ये काहीतरी आपण बोलून देतो. बरोबर आहे, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो इन द हीट ऑफ द मोमेंट. बरोबर आहे, मग याचा करेक्ट यूज कुठे झालाय असा प्रकार प्रश्न विचारला आपल्याला. बघा, जर स्टेटमेंट जर वाचलं तर काय दिलाय, इन द हीट ऑफ द मोमेंट शी फॉरगेट व्हॉट शी वॉन्टेड टू से. रागाच्या भरामध्ये तिने काय बोलायचं होतं ती विसरून गेली. म्हणजे याच्यामध्ये करेक्ट उत्तर म्हणजे काय म्हणतो आपल्याला योग्य वापर दिसतो आपल्याला ए मध्ये. दुसरं, द केक वॉज बेक्ड इन द हीट ऑफ द मोमेंट. बरोबर, द केक वॉज बेक्ड इन द हीट ऑफ द मोमेंट हे जोडणार नाही किंवा याचा सेन्स डेव्हलप होत नाही, अर्थ याचा क्लिअर होत नाही. ठीक आहे, तिसरं तर म्हणजे हे बी हे चुकीचं आहे. बी चुकीचं आहे म्हणजे इथे 2 आणि 4 हे दोन्ही कट होतात. त्यानंतर सी जर पाहिलं, द कंपनी इज लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट इन द हीट ऑफ द मोमेंट नेक्स्ट क्वार्टर. बरोबर, रागाच्या भरामध्ये कंपनी असं काही करेल का, नाही, म्हणून हे काय सी सुद्धा इनकरेक्ट आहे. डी जर पाहिलं, ही प्रपोज टू हर इन द हीट ऑफ द मोमेंट अँड शी इज स्टील मिसिंग अबाउट इट. म्हणजे
तो तिला प्रपोज करून टाकला, बरोबर आहे, प्रपोज केलं आणि ती हसत होती, बरोबर आहे. आणि हे सुद्धा आपल्याला करेक्ट यूज होताना दिसते. क्लिअर, म्हणजे काय ए आणि डी हे करेक्ट आहे. ऑप्शन आपला 3 हे करेक्ट असेल. 3 करेक्ट असेल, ए आणि डी, 90, बरोबर. त्यानंतर बघा 91 जर पाहिलं तर 91 मध्ये काय दिलं आपला, इनडायरेक्ट स्पीच बद्दल विचारलाय प्रश्न. सिंपल, टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड टू मी आय डोंट बिलीव्ह यू. ही सेड टू मी आय डोंट बिलीव्ह यू. जर तुम्ही ऑप्शन जर ऑब्झर्व केले तर इथे बघा, जर तुम्ही ऑब्जेक्टला पाहिला तर ऑब्जेक्टला यू दिला, इथे यू दिला आहे, इथे हिम दिला आहे, बरोबर. ही सेड टू मी आहे म्हणून ऑब्जेक्टला मीच पाहिजे ना आपल्याला. मग इथे बघा हे जमणार नाही, हे जमणार नाही आणि हे जमणार नाही, आणि फक्त इथे आपल्याला मी एकाच ठिकाणी दिसतो, म्हणजे याचा करेक्ट उत्तर ऑप्शन 3 असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस विचारलेला आहे, बरोबर. जर क्वेश्चन जर पाहिला, द गॉड रिफ्यूज हिम ऍडमिटन्स, बरोबर. सिंपल पास्टचं वाक्य आहे, सिंपल पास्टचं वाक्य आहे. मग याचं पॅसिव्ह करताना काय करतो आपण, वॉज वेअर प्लस V3 पाहिजे आपल्याला, वॉज वेअर प्लस V3 पाहिजे, वॉज वेअर. क्लिअर आहे. मग वॉज वेअर कुठे दिसतो बघा, इथे हॅज बीन नाही जमणार, मग इथे हॅज बीन हे सुद्धा नाही जमणार, बरोबर आहे. मग इथे जर आपण 2 ऑप्शन आपल्याला उरतात, ठीक आहे. 2 ऑप्शन मध्ये बघा, ऍडमिटन्स वॉज रिफ्यूज टू हिम बाय द गॉड आणि ही वॉज रिफ्यूज ऍडमिटन्स बाय द गॉड, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मोस्ट करेक्टली, बरोबर, अशा प्रकारचे जेव्हा 2 क्लॅश होतात तर आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट जर उत्तर जर करायचं असेल तर आपल्याला 3 हे मोस्ट अप्रोप्रिएट वाटते, बरोबर. इथे ही वॉज रिफ्यूज, बरोबर, वॉज प्लस V3 आपल्याला दिसतो, ऍडमिटन्स बाय द गॉड ह्याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू येस नो टाइप क्वेश्चन आहे, बरोबर. येस नो टाइप क्वेश्चन तयार करायचं आहे, ठीक आहे. मग ही हॅज अ कार, बरोबर, ही हॅज अ कार. मग ही हॅज अ कारचं काय होणार याच्यामध्ये, येस नो टाइप मध्ये डज ही हॅव अ कार, येस हे होणार आहे. हॅज ही गॉट अ कार सुद्धा, हे सुद्धा करेक्ट आहे. हॅज ही गेट्स अ कार हे जमणार नाही, बरोबर. कारण बघा इथे समजा हॅज जर असेल तर गेट्स हे इनकरेक्ट असतो, डज नंतर हॅज येत नाही, बरोबर आहे. डज नंतर हॅज येत नाही, डज नंतर नेहमी हॅव येतो, म्हणून पहिलं करेक्ट आहे, बरोबर. त्यानंतर बघा ही गॉट आहे, ही गॉट हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे ए आणि बी फक्त याच्यामध्ये येस नो टाइपचा क्वेश्चन आपल्याला दिसतो, म्हणजे ऑप्शन आपला पर्याय क्रमांक पहिला हे करेक्ट उत्तर असताना दिसते, ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्स, बरोबर. इफ द पोलीस हॅड अराइव्ड, हॅड प्लस V3, हॅड प्लस V3, हॅड प्लस V3 असेल तर काय म्हणतो आपण, माइट, बरोबर आहे, किंवा शुड, वुड हॅव बीन V3 पाहिजे, हॅव बीन V3 आपल्याला पाहिजे रिझल्ट मध्ये, बरोबर. हे आपल्याला रिझल्ट मध्ये पाहिजे जर ही जर कंडिशन असेल तर. आणि हे कंडिशन नंबर कितवी आहे, तिसरी आहे, तिसरी. मग तिसऱ्या कंडिशन आपण कुठल्या लिहितो, बरोबर. तिसऱ्या कंडिशनचे वाक्य आपल्याला पॉसिबिलिटी असतात का, नाही. ॲबिलिटी असतात का, नाही. इम्प्रोबॅबिलिटी असतात का, येस इम्प्रोबॅबिलिटी असतात. सोपा क्वेश्चन होता, बरोबर आहे. रिअल कंडिशन म्हणजे पहिली कंडिशन जी असते, पहिली कंडिशन सिंपल प्रेझेंटची ती रिअल कंडिशन असते बघा, ठीक आहे. तर हे आहे इम्प्रोबॅबिलिटी, म्हणजे ऑप्शन 3 याचा करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट तर पाहिलो आपण, चूज द करेक्ट ऑप्शन्स, चेंज द व्हॉइस विचारला. चेंज द व्हॉइस, व्हॉइस बद्दल प्रश्न आहे, 2 प्रश्न व्हॉइसचे आहेत, ठीक आहे. माय अंकल गेव मी अ पेन, बरोबर. माय अंकल गेव मी अ पेन, मग इथे काय बघा, सिंपल आय वॉज गिवन अ पेन बाय माय अंकल, बरोबर आहे. आय वॉज गिवन अ पेन बाय माय अंकल हे करेक्ट दिसते आपल्याला. अ पेन वॉज गिवन हे सुद्धा करेक्ट आहे. टू मी बाय माय अंकल वॉज गिवन अ पेन नाही जमणार, बरोबर. आय एम गिवन अ पेन बाय माय अंकल हे सुद्धा जमणार नाही. मग याचं करेक्ट उत्तर हे पहिलं असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ए आणि बी फक्त करेक्ट आहे, त्याचं उत्तर हे असेल, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा प्रश्न आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा प्रश्न दिसतो आपल्याला. काय विचारला, चूज फ्रॉम द फॉलोइंग अ सेंटेन्स विथ द करेक्ट सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट, बरोबर आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर 2 प्रश्न दिसतात आपल्याला, बरोबर आहे. पुढे एक प्रश्न दिसेल आपल्याला, 3 प्रश्न एकूण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवर विचारले दिसतात. मग इथे बघा, सिंपल, कॉस्ट, बरोबर. अशा प्रकारचे प्रश्न क्लासमध्ये आपण सोडून घेतलेले PYQ आहेत, बरोबर आहे. कॉस्ट असेल, इन्फॉर्मेशन हे सुद्धा PYQ आहे. मग कॉस्ट असेल तर इकडे बघा हॅज, सिंग्युलर वर्ब हे सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे सिंग्युलर वर्ब हे करेक्ट आहे, बरोबर. इथे बघा कॉस्ट, इकडे प्लुरल वर्ब नाही जमणार. इन्फॉर्मेशन, बरोबर आहे. इथे आपल्याला काय दिसतो, इज दिसतो, इज चालतो, बरोबर. याला एस लागत नाही इन्फॉर्मेशनला. इन्फॉर्मेशन हे प्लुरल नसते, बरोबर आहे. मग इथे बघा आर जमणार नाही, म्हणून फक्त काय ए आणि सी आपलं हे करेक्ट असेल, बरोबर. ए आणि सी हे करेक्ट आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर इन द इम्पेरेटिव्ह मूड विचारला आपल्याला. इम्पेरेटिव्ह मूड, आणि इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब हा V1 असतो फक्त, त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. जर मूड माहित नसेल तर इम्पेरेटिव्हच्या वाक्यावरून आपल्या याचं उत्तर काढता येते. बघा, ड्राईव्ह V1 आहे, V1. इथे माथेरान इज अ हिल स्टेशन नाही जमणार. गॉड
बी विथ यू नाही जमणार, वॉक V1 आहे V1 फक्त ए आणि डी याचा करेक्ट असेल, म्हणजे पहिला फक्त पर्याय 1 हे याचा करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक. आता हे प्रिपोजिशनचे प्रश्न आहेत, बरोबर आहे. म्हणून म्हटलं बघा मी तुम्हाला इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर वाचा, ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला कुठल्याही प्रकारचं, बरोबर आहे, विदाऊट ग्रामरचं नॉलेज म्हणजे नसताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात, बरोबर. मग इथे बघा, इथे इन जमणार का, इन व्हर्च्यू बाय द पॉवर, बरोबर, जमेल का, नाही जमणार, बरोबर, कारण ते सेन्सच डेव्हलप होत नाही बघा, इंग्लिश वाचताना सेन्सच डेव्हलप होत नाही, बरोबर. मग इथे सिंपल काय, बाय व्हर्च्यू, बरोबर, ऑफ द पॉवर वेस्टेड इन मी, बरोबर, हे एक प्रकारचा सेन्स डेव्हलप होतो. म्हणून प्रिपोजिशन बघा, हे प्रिपोजिशन पाहिले तर हे वाक्य करेक्ट आहे, म्हणून याचा करेक्ट उत्तर ऑप्शन 2 हे करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 99 हा सिंपल आणि सोपा प्रश्न होता. सोपा प्रश्न बघा काय भेटला आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स, ही रिकामी जागा हिअर फॉर द लास्ट 5 इयर, बरोबर, लक्षात घ्या. इथे सिन्स आणि फॉर, बरोबर, तो 5 वर्षापासून, बरोबर, तिथे काहीतरी काम करत आहे, बरोबर आहे, म्हणजे सिन्स आणि फॉर जर असेल तर तशा प्रकारचे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे असतात, बरोबर आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर इज वर्किंग, नो, वर्क नाही येणार, बरोबर, डज वर्क नाही येणार. सिंपल एक बघा, ही हॅज बीन वर्किंग हिअर फॉर द लास्ट 5 इयर, याचं करेक्ट उत्तर असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 100. यामध्ये काय विचारलंय, सिंपल बघा, विच इज आर करेक्ट सेंटेन्स टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट हॅपन रिपीटेडली इन द पास्ट, बरोबर आहे. इन द पास्ट म्हणजे पास्ट मध्ये घडलेल्या गोष्टी ज्या आपला पास्ट हॅबिट असतात, बरोबर आहे, याबद्दल आपल्याला विचारायला आहे की काय वापरला जातो. मग इथे 4 स्टेटमेंट दिलेले आहे. आता वाचताना जर आपण 4 स्टेटमेंट पाहिलो खूप कठीण वाटतात, परंतु कठीण नाही, एकदम सोपा प्रश्न आहे बघा कसं, बरोबर. इथे बघा सिंपल काय दिसते आपल्याला, इथे वूड दिसतो, वूड, बरोबर, इथे यूज टू आहे, इथे वूड आहे, इथे यूज टू आहे. मग ज्या गोष्टी भूतकाळामध्ये वारंवार होत होत्या, बरोबर, ज्या गोष्टी आपल्या पास्ट हॅबिट होत्या, बरोबर आहे, म्हणजे लहानपणी आपण चिखलात खेळत होतो, ती एक पास्ट हॅबिट होती, आता नाही खेळत ती आपली, आपण आता ते खेळत नाही ना चिखलामध्ये, बरोबर आहे. म्हणून काय पास्ट हॅबिट ह्या ज्या जुन्या काळात म्हणजे काय म्हणतो भूतकाळामध्ये ज्या गोष्टी वारंवार होत होत्या त्याला आपण पास्ट हॅबिट असं म्हणतो. आणि पास्ट हॅबिटसाठी काय वापरतात, वूड वापरतात, यूज टू वापरतात. आणि वूड जर पाहिलो, वूड आणि यूज टू, बरोबर, हे एकामेकाला इक्विव्हॅलंट सेंटेन्स असतात. एकामेकाला इक्विव्हॅलंट सेंटेन्स म्हणजे काय, सेम इन मिनिंग, सारख्या अर्थाचे असतात, बरोबर. आणि लक्षात घ्या याच्यानंतर वूड आणि यूज टू नंतर नेहमी V1 चा वापर होतो, हा रूल आहे, बरोबर. मग इथे जर पाहिलं बघा, इथे जर आपण सिंपल पाहण्याचा प्रयत्न केला तर इथे काय दिसतं आपल्याला बघा, इथे वूड लेंड V1 आहे, बरोबर आहे, यूज टू लेंड V1 आहे, बरोबर, वूड विजिट V1 आहे, त्यानंतर यूज टू विजिट V1 आहे. म्हणजे काय सगळे ऑप्शन्स हे करेक्ट आहेत, बरोबर, सगळे हे पास्ट हॅबिटचे आहे. म्हणून याचं उत्तर काय असेल तर ऑल आर करेक्ट, हे ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर असेल. तर हे जे विश्लेषण आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवा येतील, ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा सुद्धा होणार आहे. त्या सर्व परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न, कारण हे आयोगाचे प्रश्न आहेत, म्हणून आयोगाचे प्रश्न पाहणे आपल्याला कोणत्याही टेस्ट सिरीजपेक्षा जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण भविष्यात सुद्धा प्रत्येक विषयाचे जे अनालिसिसचे व्हिडिओ असतात ते आपण आणण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.